आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बऱ्याचदा या कार्यक्रमाच्या पोटलीतनं अनेक रेसिपीज बाहेर पडत असतात, पण आज रेसिपीज एका पोटलीतनं बाहेर पडतीये. बघूया कुठची रेसिपी आहे, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे गौरी. हाय गौरी. हाय. आज कुठली रेसिपी दाखवणार आहेस जी पोटलीतनं बाहेर काढणार आहेस तू? आलू पोटली. मला सांगशील साहित्य काय आहे? किसलेला बटाटा उकडून घेतलाय, कापलेला कांदा आहे, त्याच्यानंतर ही हिरवी चटणी आहे, कोथिंबीर पुदिना मिरचीची, उकडलेले मटार आहेत, मीठ आहे, लिंबाचा रस आहे, साखर आहे, लसणाची पेस्ट आहे, आल्याची पेस्ट आहे, चाट मसाला आहे, जिरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हा थोडा केचप आहे प्रेझेंटेशनला वापरण्यासाठी, आणि ह्या पट्टी समोशाच्या पट्ट्या आहेत. ओके. आणि हे काय आहे? हे मैद्याची स्लरी आहे, ते थोडंसं चिकटवण्यासाठी वापरायला. आणि हे राहिलं, हे काय आहे? हे त्या पट्टीचेच तुकडे आहेत शेप म्हणून बांधायला. अच्छा, सो लेट्स स्टार्ट. येस. सगळ्यात आधी काय करतोय आपण आतलं स्टफिंग बनवू बटाट्याचं. थोडं तेल लागेल मला ह्याच्यात. किती सांगा? बस साधारणतः 1 टीस्पून लसणाची पेस्ट, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, थोडंसं लाल तिखट, आता कांदा घालूयात, थोडं 1 चमचा तेल घाल. बस. मीठ घालू. कांद्यावरती मीठ घातलं की कांद्याला लवकर पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे तो खाली लागत नाही. मग तर गॅस थोडा कमी कर. तर मी त्यात एक मसाले घालणार आहे सगळे. ही धण्याचं कूट आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर जिऱ्याचं कूट अर्धा चमचा, अर्धा टीस्पून म्हणजे, चाट मसाला 1/2 टीस्पून, मीठ आपण घातलंय, साखर थोडी चवीपुरती, 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर. ज्यात चटपटा पदार्थ असणार आहे वाटतं आलू की पोटली. सगळे 5ही ज्या चवी असतात, गोड, तिखट, थोडं खारट, त्यानंतर थोडंसं कडवट, आंबट, सगळं एकत्र. आता आपण मटार घालू. हे काय शिजवून घेतले? शिजवून घेतलेत. आता आपण बटाट्याचा किस घालू. हे सारण झालंय. मला एक बोल देतेस तिकडून? हे आपण ह्याच्यात काढून घेऊ. ह्याच्यात तुम्हाला वेगळा फ्लेवर हवा असेल तर पुदिन्याची पानं पण घालू शकता. नुसती अशी चुरून? नुसती चुरून. तू तेल तापत ठेवतेस कढईत? बस. आता हे भरताना ही जर आपण ह्या ॲक्च्युली पोटलीज ज्या असतात त्याच्या ह्या पट्ट्या 8 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये राहतात. ह्याच्या? हां. जर तुम्ही खूप आधी करून ठेवलेल्या असतील तर ती पट्टी ड्राय होते, तेव्हा त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायला लागेल. पाण्याचा? पण आता ह्या मी ताज्या बनवल्यात त्याच्यामुळे त्याला काही पाण्याचा हात लावायची गरज नाही आहे. ती जी स्लरी केली आहे, स्लरी आपण इथे मध्ये घालणार. त्याच्यामुळे काय होईल, ते स्टफिंग बाहेर नाही येणार. आणि मग आता ही जी आपण एक पट्टी घेतली आहे
या पट्टीला तर थोडं लावायचं. आणि मग आपण हे तळणार. हे नुसतं राहतं मैद्याच्या त्या ह्याने स्लरीने? हो हो, आरामात राहतं. निघणार नाही ना? नाही नाही. ह्या तयार झाल्यात पोटली. तेल पण तापलंय, आता आपण तळून घेऊ. हे झाल्यात आता तळून. गॅस बंद करतेस. ह्या प्लेटला आपण लावून ठेवलाय टिश्यू पेपर. मी मगाशी तुला म्हणलं होतं आपण पुदिन्याची पानं त्याच्यात वापरू शकतो. ती आपण त्याच्यात वापरली किंवा असं गार्निशला. ही तयार झाली आपली आलू पोटली. ही पोटली तर झाली, पण बघूया आपल्या कार्यक्रमाच्या पोटलीत पुढे काय दडलंय ते. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. कुठची रेसिपी आहे आजची? रेसिपी बेसिकली लहान मुलांसाठी आहे. बरं, मला रेसिपीचं नाव सांगा. रेसिपीचं नाव आहे किड्स फॅन्टसी. आज काय स्पेशल.